जय शिवराय मित्रांनो, राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत घरकुलाच्या लाभासाठी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त 50,000 रुपयाचं अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। 4 एप्रिल 2025 रोजीच्या GR नुसार राज्यामध्ये ही योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे। मित्रांनो, याच्याच अंतर्गत आता घोषणा झाली, याचा GR आला, परंतु अद्याप ही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये याच्यासाठी दिलं जाणारं अतिरिक्त अनुदान आलेलं नव्हतं आणि हेच अतिरिक्त अनुदान वितरण करण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून हालचाली सुरू केलेल्या आहेत। हालचाली सुरू केलेल्या आहेत म्हणजे लगेच हे अनुदान खात्यात येणार का, या काढण्यात आलेल्या GRचा काय फायदा होणार आहे, किंवा हे 50,000 रुपयाचं अनुदान कशा प्रकारे वितरण केलं जाणार आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी याच्या संदर्भातील थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेऊयात। 10 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामविकास विभागाचे 3 GR काढण्यात आलेले आहेत। सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून दिलं जाणारं अतिरिक्त अनुदान वितरित करण्यासाठी लेखाशीर्ष उघडण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। आता बऱ्याच जणांना लेखाशीर्ष माहित नसेल, कुठल्याही योजनेचं अनुदान वगैरे वितरण करण्यासाठी खर्चाचा जो ताळमेळ ठेवला जातो, हा ज्या याच्यातून अकाउंट मधून ठेवला जातो ते एक लेखाशीर्ष असतो की त्याच्या अंतर्गत मागणी केली जाते, वित्त विभागाच्या माध्यमातून त्याच्यासाठी निधी दिला जातो आणि एखाद्या बाबीवरील होणारा खर्च जमा आणि त्याच्यावरती झालेला खर्च याचा ताळमेळ ठेवण्यासाठी ही एक बाब असते। याच्या अंतर्गत आता मागणी केली जाईल, त्याच्या अंतर्गत निधी वितरित केला जाईल आणि या लेखाशीर्षाच्या अंतर्गत आलेल्या निधीच्या माध्यमातून हे अनुदान वितरित केलं जाणार आहे। आता हे लेखाशीर्ष निर्माण झालं, याच्या अंतर्गत आता पुढे वित्त विभागाला मागणी केली जाईल या लेखाशीर्षा अंतर्गत। आता हे अनुदान कसं दिलं जाणार आहे बऱ्याच जणांना आणखी माहित नाही। याच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या 50,000ची फोड करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जे लाभार्थी घरकुलासाठी पात्र होत आहेत अशा लाभार्थ्यांनी PM सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आपल्या घरावरती सोलर बसवला। आता याच्यासारखी आणखीन एक नवीन योजना आलेली स्मार्ट। जर या स्मार्ट योजनेच्या अंतर्गत किंवा प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत जर घरावरती सोलर बसवला तर या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या 50,000 रुपयाच्या अनुदानापैकी 15,000 रुपयाचं अनुदान हे सोलर बसवण्यासाठी पूरक अनुदान म्हणून दिलं जाणार आहे आणि उर्वरित 35,000 रुपयाचं अनुदान हे त्या लाभार्थ्याला त्या घरकुलाच्या बांधकामासाठी दिलं जाणार आहे। आणि अशा प्रकारे 35,000 आणि सोलरसाठी 15,000 असे मिळून हे 50,000 रुपयाचं वाढीव अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो, आता हे लेखाशीर्ष बनवण्यात आलेले, याच्या अंतर्गत पुढे मागणी केली जाईल। ही मागणी केल्यानंतर याच्यासाठीचा निधी हा निवडणुकांच्या आचारसंहिता संपल्यानंतरच वितरित केला जाईल। आता आचारसंहितेमध्ये अशा प्रकारच्या लेखाशीर्षा अंतर्गत किंवा अशा प्रकारच्या डायरेक्ट बेनिफिटचा निधी वितरित केला जाऊ शकत नाही। हा निधी निवडणुकाच्या आचारसंहिता संपल्यानंतर वितरित केला जाईल, परंतु वितरित करण्यासाठी आवश्यक असलेली बाब म्हणजे लेखाशीर्ष आता तयार करण्यात आलेले। लवकरच निधीची मागणी केली जाईल, याच्यामध्ये बजेटमध्ये याची तरतूद केली जाईल आणि साधारणपणे मार्च नंतरच, कारण आता साधारणपणे नोव्हेंबर महिना आहे, जानेवारी पर्यंत किंवा फेब्रुवारी 31 जानेवारी पर्यंत निवडणुका चालणार आहेत। त्याचा कार्यकाल पुढेही काही कालावधी जाऊ शकतो आणि येणाऱ्या बजेटमध्ये याची तरतूद करून याच्या अंतर्गत निधी वितरित करून पुढे त्याच्या प्रक्रिया लाभार्थ्यांना वितरणाची प्रक्रिया होऊ शकते। एक महत्त्वाचा असा टप्पा या अनुदानाच्या वितरणामधला हा पार पडलेला आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद।